भगवती वडापाव. इथे जेवणासाठी आता आपण चाललो इथे चमचे घेण्यासाठी बरं इंग्लिश मध्ये मागू राहिला तू घे ना सरळ सरळ चमचे इकडून धरून तिकडून धरून असं असं करू राहिला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सर ब्लॉग. मित्रांनो, कशात मजेत आहात ना? मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे आपल्या गावी. सिन्नर तालुक्यात गोंद म्हणून आपलं गाव आहे, त्याला भेट देण्यासाठी. तर हे बघा आपल्याबरोबर आहे, हे गाडी चालवत होते गुडू दादा, सचिन पुढं बसलेला, आणि मागं सोनू दादा आणि संकेत. तरी बघा दत्त मंदिर. हे बरोबर नंबर आहे. तर अशी आपली आज जर्नी आहे, आणि सहज फिरण्यासाठी म्हणून चालू आहे आपल्या गावी. तर नुकतंच आता डिझेल टाकलं गाडीमध्ये, आणि प्रवासाला सुरुवात झालेली बघा आपली. आणि हा आला तो आंबेडकर नगर सिग्नल. गावाला तुला, आमच्या गावाला, आमच्या गावाला. आता येईल सिन्नरच्या अलीकडचा मोहदरीचा घाट. सिन्नरच्या घाटातून प्रवास चालू आहे, मोहदरी घाट. आणि ड्रायव्हिंग सीटवर आहे गुड्डू दादा. आणि मित्रांनो, आता हे बघा आलं गणपती मंदिर. बऱ्याच दिवसानंतर गावी चालू आहे सर्व. तर आता घाट संपलेला आहे, आणि ही माळेगाव MIDCचा एरिया आहे बघा. आता आणि वरती आभाळ बघा कसं मस्त छान आलेलं आहे. पण अजून पाऊस नाही बिलकुल. पाऊस आला पाहिजे. जून महिना आज 22 तारीख आहे आज, तरी पाऊस आहे. आणि मित्रांनो, आता सर्वांची इच्छा आहे नाश्ता करायची. वडापाव, सिन्नरचा फेमस वडापाव. तर तो खाण्यासाठी आता आपण थांबणार आहे, पुढे जाऊ. ते आहे सिन्नर ST स्टँड आहे, त्याच्या समोर आहे अगदी. तर जाऊ तिथं. रिअल टाईम डबल काय काय रिअल टाईम डबल. संकेत आणि सूर्यदादा टॅबवर तरी काहीतरी चालू आहे, टॅबवर बघितलं. पूर्वी सिन्नर एकदम छोटं गाव होतं, त्यावेळेस मी लहान होतो. त्यावेळेस इथं फक्त विड्या बनवायचं काम चालायचं फक्त, बस. बाकी त्याच्यावर व्यतिरिक्त काहीच नव्हतं. आणि सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका होता, पण आज त्याचं पूर्ण कायापालट झालेलं आहे. आज माळेगाव MIDC, मुसळगाव MIDC हे पूर्ण डेव्हलप झालं सिन्नर. आजही काही ठिकाणी शेती आहे जे सिन्नरमध्ये. तर पूर्वी फक्त शेती आणि विडी धंदा
हे दोनच गोष्टी होत्या. आता शेती व्यतिरिक्त आता MIDC मुळे कामगार वर्ग खूप वाढलेला आहे आणि औद्योगिक वसाहत झाल्यामुळे लोकांना भरपूर काम मिळालेलं आहे. आता येईल सिन्नर बस स्थानक. नाही इकडे बस स्टॉपमध्ये पण लावतील ना आता. नाही 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 हे बघा हे आलं सिन्नर बस स्थानक आणि आता आपल्याला इथं वडापावचा नाश्ता करू सर्वांना. बघा आता आपण इथं गाडी पार्क केलेली बघा. आणि आपल्याला आहे ना तिथं ते वडापावच्या हे बघा भगवती वगैरे तिथं जायचं आहे नाश्ता पाणी करायला. भगवती वडापाव वडापाव घेतलेला आहे बघा आता. सिन्नरचा फेमस पावडा. भारी झाला नाश्ता एकदम मस्त पैकी है ना. भारी ना वडे एकदम भारी मस्त आहे ना वडे. भारी ना काय संकेत भारी ना वडे. नाश्ता झालेला आहे आता सर्वांचा आणि आता जाऊ आपल्या गावी. चलो आता इथून काय 9 किलोमीटर आहे फक्त आपलं गाव. चलो चलो चलो. हे वडेपाव उरले ते बरोबर घेऊन चाललोय आता नंतर खाऊ. आभाळ एकदम फुल. हा जो डाव्या हाताला रोड जातो ना हा शिर्डीला जातो रोड आणि हा जो सरळ रोड जातो ना हा पुणा नगर पुणा. आपलं गाव आता काही इथून 9 किलोमीटरवरती आपलं गाव आहे. समृद्धी हायवे जिथं लागतो ना इथं टच होतो ना या पुणा रोडला तेच गाव आहे आपलं. तिथून आतमध्ये 1.5 किलोमीटर. हे बघा देव नदी ना सिन्नरची. पूर्वीच्या काळी दुष्काळी एरिया होता सिन्नर. आज एकदम डेव्हलप एरिया झालेला आहे. आणि आता मित्रांनो आमच्या गावाच्या बस एक किलोमीटर अलीकडून आहे ना समृद्धी महामार्ग गेलेला आहे. तो बघा आता इथं येईल पुढं. आणि हा जो उड्डाणपूल दिसतो ना येतोय आता हा नाशिक शिर्डी उड्डाणपूल आहे. हा रोड सरळ शिर्डीला जातो बायपासने सिन्नरच्या बाहेरून. हा बायपास आहे. हा रोड सरळ आहे ना शिर्डीला जातो. सिन्नर बायपासचा रोड आहे आणि हा रोड जातो सरळ पुणा. हा उड्डाणपुलावरून सुद्धा बायपासने आपल्याला वरून जाता येतं पुण्याला. आणि आता याच्या पुढे आहे ना समृद्धी मार्ग लागतो आमच्याच गावात येतो गोंद्यामध्ये.
मित्रांनो बघा आता हा आला गोंदे फाटा, म्हणजे आपलं गाव. आता पुन्हा रोड आहे सरळ, तो सोडून आतमध्ये आहे बघा, हे गोंदे फाटा आहे बघा. आणि इथून फक्त आपलं गाव आता 1.5 किलोमीटर आतमध्ये पुन्हा रोडपासून. हा बघा, हा मित्रांनो हा समृद्धी मार्ग बघा, आमच्या गावातून जात होता हे बघा. तेव्हा समृद्धी मार्ग. आपल्या गावापासून फक्त एक ते 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. हे आता आपला गावाचा एरिया चालू झाला बघा. मित्रांनो हे जे मंदिर दिसतं ना, हे खूप जुनं गाव, जुनं मंदिर. तर मी माझ्या लहानपणी आईबरोबर इथं दर्शनाला यायचा. तर चला दर्शन घेऊ आपण. चला दर्शन घेऊ. जय आई भवानी. हे बघा, हे खूप जुनं देवीचं मंदिर. आम्ही ना खूप लहानपणी इथं आई बरोबर यायचं दर्शनाला. दसऱ्याच्या दिवशी तर खूप गर्दी राहते इथं. जय देवी मा. चुकलं तर माफ कराय. चला मित्रांनो, हे आमचं शिन्नर तालुक्यामध्ये गोंदगाव, आमचं प्रॉपर गाव. हे आजूबाजूचा परिसर, हे मंदिर आहे. हे गावाच्या थोडं बाहेर आहे मंदिर, वेशीवरती. तर चला आता आपल्या घरी. बघा मित्रांनो, आपलं गाव गोंद. आमचा जो डोंगर दिसतो तो आई भवानीचा डोंगर. ही आमच्या गावची ग्रामपंचायत बघा. चला तर आपण आता ना गावामध्ये आलो होतो इथं. आणि आता आपल्याला जायचं तळ्यामध्ये म्हसोबाचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेण्यासाठी. पुढे तर पुढे समोर का? अरे वा, इथं येत सापाचं बोळी होती ना काही. हे डोंगर आहे ना, त्याच्या खाली तळ आहे. वाळू वाळू काय त्याला तर तिथं दर्शनाचा. तर मित्रांनो, आता आपण गावामध्ये गेलो होतो, पण ते गावकरी भेटल्यामुळं आणि त्यांच्याशी बातचीत हे ते भेटीगाठी, त्याच्यामुळं काही जास्त तिथली शूटिंग काढता आली नाही आपल्याला. पण आता गावाच्याच जवळ आहे ना एक आई भवानीचा डोंगर आहे बघा. हा हे इथं समोर या झाडांच्या त्या बाजूला आहे ना आई भवानीचा डोंगर आहे. आणि इथं खाली ना हे जे तळं आहे ना, हे पूर्वी पाण्याचं तळं होतं. हे इथं आपलं म्हसोबाचं ठिकाण आहे बघा हे. तर तिथं आपण आहे ना दर्शनासाठी येत राहतो नेहमी.
तर आत्ता आलो इथं तर दर्शनासाठी इथं आलेलो आहे. तर चला दर्शन घेऊ आपण म्हसोबा महाराजांचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नारळ सुरू फोडायचं लावून घेतो थोडं लावलं फोडून टाकायला पाय लावून हे सर्व दर्शनासाठी आलो होतो मी इथं. जय म्हसोबा महाराज की जय. जेवण आहे ना एखादा माणूस ठेवू संख्या तू जेवण करून घेऊन हा ना त्या बाप्पा सांगायचं नाही. नाही एवढं काही आपल्याला खायचं नाही ते फोडायचं ना आपल्याला फक्त फोडून सोडून द्यायचं मग ते व्यवस्थित फोडलं गेलं पाहिजे ना ते कायच्यात घेते बाकी चला. ओम नमो भगवते वासुदेवाय. चला आता नारळ फोडायचं आहे. फोड. एक होतंय इकडे गेलंय का रायगडला महाराज चला तिकडे फोड झालं पाठी बसले जय मुसला महाराज जय जय संस्कृत. आणि इकडं पण बघा हे देवींचे हे तर तिकडं पण दर्शनाला. काटे आहे खूप खाली त्यामुळं हळूहळू चालावं लागतं. तिथे एक लावून देऊ का आणि मित्रांनो हे बाई याच्यात जवळ आहे ना हा आई भवानीचा डोंगर आहे बघा. असं मला दिसून होतं आई भवानीचं मंदिर आहे वरती डोंगरावरती. हे पठार आहे हे जे दिसतं हे पठार आहे आणि त्याच्यावरती तो डोंगर आहे बघा. आणि इथं वातावरण बघा आता आभाळ एकदम मस्त झालेलं आहे. आणि हे सर्व तळ आहे हे म्हसोबाचं तळ म्हणतं याला. पूर्वी तर खूप खोल तळं होतं आणि आजूबाजून चारी बाजूनी बघा असं हे पठार आहे बघा. असं चारी बाजूने उंच भाग आहे बघा. असं चारी बाजूने उंच भाग आहे. तर ते पावसाळ्यामध्ये ना ते माती वाहून ते हे जे तळं पूर्ण बुजलं गेलेलं आहे. ते तर खूप आमच्या लहानपणी मला आठवतं खूप खोल पाण्याचं तळं होतं ते. तर मित्रांनो असं आहे आमचं गाव. हे बघा ढगं पूर्ण भरून आलेले आता आणि तुम्हाला आवाज येत असेल बघा वरती ढगांचा आवाज येऊन राहिला आहे. तर पाऊस येईल असं वाटतं आज. तर चला जाऊया आता नाशिकला. मित्रांनो आपल्याला आता गणपती आपल्या घरासमोरच गणपतीचं मंदिर आहे ते दर्शन घ्यायचं आहे. गणपती महाराज आहे. गणपती नमः. बघा मित्रांनो हे आपल्या गावातलं आपल्या घराच्या समोर गणपती मंदिर आहे बघा. छान आहे ना.
लाइटिंग केली भारी वाटतं एकदम बघा. छान मूर्ती आहे आणि भारी वाटलं. आपल्या घराच्या अगदी समोर खेटून घराला म्हणजे घराच्या समोरच मंदिर आहे आपले. म्हणजे गणपती मंदिराच्या पाठीमागची जागा आपली. चला मित्रांनो, आता मस्त दर्शन झालं आणि पावसाची पण सुरुवात झाली. पाऊस येतोय थोडा थोडा. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला. तर पुढं जाऊन कुठंतरी जेवण करू आणि मग घरी जाऊ. गोंदेगाव भारी गाव आहे ना कुठं दादा आपलं. हां शाळा वगैरे सर भारी ना, मस्त आहे ना. का रे सुन दादा. बघा यांचं काय चालू आहे बघा टॅबवरती. हे बघा हा समृद्धी मार्ग. इथे पाणी साचलं बघा. इथं पाऊस आला तर पाणी साचलं बघा इथं बघा. किती जोरात पाऊस झाला बघा. हळूहळू जाऊ. बघा हे संतोषी मातेचं मंदिर आहे. हे संतोषी माता हे आमच्या गावाच्या अगदी जवळून 8 किलोमीटरवरून समृद्धी मार्ग गेलेला आहे. आत्ता जो गेला आपला गोंदे फाटा होता, म्हणजे आता पुन्हा रोडला लागलो आपण. आमच्या गावापासून फक्त एक 1.25 किलोमीटरवरती गोंदे फाटा आहे, म्हणजे पुन्हा रोड. तेव्हा किती पाऊस झाला बघा. हे बरं शेतामध्ये पाऊस. शेतामध्ये चांगला पाऊस झाला का रे. भारी पाऊस झाला. हा बघा हा पुन्हा रोड आहे बघा. नव्हतंच पाऊस एवढा काही. आता कुठं तरी जेवणासाठी थांबू. कुठं दादा आपल्याला जेवणासाठी कुठं तरी थांबवू. हां लवकर हातात नाही. आता ढाबा धुबा पाय मस्त पैकी. भरपूर पाऊस झालेला आहे बघा. किती पाणी साचलेलं आहे. मित्रांनो पाऊस फार जोरात चालू झाला बघा. फुल जोरात पाऊस चालू झाला. काचेवर सुद्धा पूर्ण धुका आलेले, काही दिसत नाही. पाऊसच पाऊस. जेवणासाठी धाब्यावर थांबायचं आहे, पण पाऊस इतका जोरात आहे ना, तेव्हा गाडीला काहीच पुढं दिसून नाही राहिलं बघा. त्यामुळं आता आम्ही थांबलेलो आहे. मी काही वडापाव उरलेला होता ना, तेव्हा त्याच्यावर ताव मारून राहिले पोरं बघा. आता उरलेल्या पावाड्यावर. तेव्हा भूक लागली ना पोरांना. 2:30 वाजून गेले. मित्रांनो आम्ही आमच्या गोंदे शिवारात होतो, तो खूप पाऊस चालू होता बघा. आणि त्याच्या पुढं आलो तर बघा काहीच नाही, कोरडे बघा. एकदम एकदम कोरडं आहे बघा इकडं. आणि आता आपण आलो इथं. हे बघा हे सुख सागर आहे बघा. हे इथं जेवण करण्यासाठी आलेलो आहे. तर चलो खाना खाएंगे. चला. इथे जेवणासाठी आता आपण चालू इथे बघा. ते होपर्यंत जर पुढं जागा झाली तर द्या बरं का आम्हाला. पहिले ना पापड वाटा 2-3 पापड फ्राय, 2 मसाला पापड वाटा, 2 मसाला पापड वाटा. काय ऑर्डर
रेडी होतं ना इथून पुढं पाहिजे गेला एवढं काही जाऊ बोला बुक करेल मी इथे दम पाहतो ऑर्डर दिलेली आहे येते ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डरला वेळ लागून राहिला म्हणून हवेत आलो मी बाहेर. सुंदर घे हे घे ना इथलं घे ना. आम्ही दादा महाबळेश्वरला गेलो ना खाली ऑर्डर केली वाडा होता जुना त्या वाड्यामध्ये मी खानावर जाऊन गेली कढी मला मेंटेन कर ना महाबळेश्वर तर आता आपल्याला आपली ऑर्डर आलेली थोडी थोडी एक एक येऊन राहिली ऑर्डर बघा. सगळं घ्यायचं आहे तुला सगळं घ्यायचं हळूहळू हळूहळू तुला मटण एक समोरूनच आपला पुणा नाशिक हायवे. चमचेत घेणार आता त्रास राहिला बरोबर इंग्लिशमध्ये वागू राहिला घे ना सरळ सरळ चमचे इकडून धरून तिकडून धरून असं असं करू राहिला अरे दादा हे सांगून जातो ना आता सरळ घेतो सांडलं का हे कधी सांगलं याने सांडवले उलटा वाटा चमचा चमचे छोटे ते त्याच्यामुळं जास्त वाटलं जाता नाही त्याला माहिती कसं वाटतं रे काय तिथे पडलं काय माती पडलं. तर मित्रांनो आपण आता हे सुखसागरमध्ये जेवण केलं. जेवण छान होतं आणि आता व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा, इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.